मी ज्योतिषशास्त्री दिनेश जोशी दैनिक फलादेश सांगायला सुरुवात करत आहे। आज दिनांक 7 नोव्हेंबर 2025 वार शुक्रवार, नक्षत्र रोहिणी। आजचा योग मित्र होत असून आजचा दिवस अत्यंत चांगला आहे। आज चंद्र वृषभ राशीत आहे, त्यामुळे आज आपण वृषभ राशीपासून सुरुवात करणार आहोत। मित्रांनो, अनेक जणांच्या मागणीमुळे आपण आता राहुकाल सुद्धा देत आहे। राहुकाल आज शुक्रवार असल्यामुळे सकाळी 10:30 वाजेपासून 12 वाजेपर्यंत आहे। राहुकालमध्ये कुठलीही चांगली गोष्ट करण्याचे टाळा, अनेक शुभ गोष्टी नंतर करता येतील। आजचा दिवस चांगला आहे। तर बघूया आजचा दैनिक फलादेश। रास वृषभ। आज मानसिक स्थिती खंबीर राहील। नोकरीत प्रमोशनचे योग, वातावरण चांगले, हितशत्रूच्या कारवाया वाढतील, सावध राहा। जमिनीचे व्यवहार, भागीदारीचे व्यवहार सांभाळून करा। विवाह इच्छुक संततीचे विवाह बोलणी सफल होण्याची शक्यता। आज व्यवसायात सावधानतेने आणि हुशारीने काम करा। आज शनी महाराजांचे दर्शन घ्या। शक्यतो आज काळे पादत्राणे घालू नका, फायदा होईल। राहू काल विशेष सांभाळा, दिवस व्यवस्थित जाईल। मिथुन रास। आज आय आणि व्यय सारखेच राहतील। जोडीदार भागीदाराकडून फायदा होईल। संतती संदर्भात लाभदायक घटना घडतील। नोकरी थोडी जोखीम राहील। कामाचा व्याप वाढेल। राहू काळ सांभाळा। आज गायीचे दर्शन घ्या, आपला फायदा होईल। कर्क रास। आजचा दिवस आपल्यासाठी लाभदायक। गृहसौख्य चांगले। संतती संबंधी खुशखबरीची वार्ता। आज आपल्यासाठी अनुकूल वातावरण, याचा जास्तीत जास्त फायदा घ्या। गणपतीला लाल वस्त्र वाहून दर्शन घ्या, फायदा होईल। सिंह रास। आज मानसिकता काहीशी अस्थिर राहील। चिडचिडपणा होण्याची शक्यता। वाहन काळजीपूर्वक चालवा। घरात इलेक्ट्रिक वस्तू, गॅस इत्यादी सारख्या वस्तू व्यवस्थित हाताळा। राहुकाल विशेष सांभाळा। आज दत्तगुरूंना जलाभिषेक करून दर्शन घ्या, फायदा होईल। कन्या रास। संतती संबंधी शुभ वार्ता। मानसिक स्थैर्य लाभेल। आज वाहन, कपडे, दागिने खरेदीसाठी आपला चांगला दिवस आहे। मात्र राहू कालात खरेदी करू नका। आज आपल्या एखाद्या नात्यात ताणलेले संबंध असतील तर ते निवळतील। दुरावा कमी होईल, जवळीकता वाढेल। आज शनी महाराजांचे दर्शन घ्या, स्थिरता लाभेल। तुला रास। आज एखाद्या अनामिक चिंतेने आपण ग्रासलेले असाल, चिंतेचे कारण करू नका। आज मानसिकता आपली खंबीर ठेवा। प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील। शनी महाराजांचे दर्शन लाभदायक होईल। वृश्चिक रास। खर्चावर नियंत्रण ठेवा। मानसिकता काबूत ठेवा। मनाचा चंचलपणा ओळखा आणि त्याला काबूत ठेवा। घरात मंत्राचा जप करा। संततीसाठी भाग्यकारक घटना घडतील। गृहसौख्य चांगले लाभेल। दत्तगुरूंचे दर्शन संततीसह घेतल्यास, मुलाबाळांसह दत्तगुरूंचे दर्शन घेतल्यास आपल्याला फायदा होईल। धनुरास। आज आपण सेवा कार्यात वेळ देणार आहात। नोकरीत मानसन्मान मिळेल। संततीचे परदेश गमन योग आहेत। आज घरातील वडीलधारी लोकांची सेवा करा, हा सर्वात उत्तम मार्ग आहे। पण असा योग आपल्याला येत नसेल तर सूर्यनारायणाचे दर्शन घ्या, दिवस व्यवस्थित जाईल। मकर रास। आज आपल्या संबंधी संततीचे विशेष महत्त्व आहे। आनंद वार्ता मिळतील। संतती संबंधी नोकरी व्यवसायात चांगल्या वार्ता मिळतील। शेजारील व्यक्तीशी मात्र भांडण होणार नाही, याची आपण जरूर काळजी घ्या। आज कुलदेवतेचे किंवा देवीचे दर्शन आपल्यासाठी
विशेष फायदेकारक. कुंभ रास, आज आपली मानसिकता प्रबल असेल. हुशारीने निर्णय घ्या. आज काही दीर्घसूत्री कामाबाबत ठोस निर्णय घ्या. दीर्घसूत्री गुंतवणूक असेल, एखादे काम असेल त्याच्याबद्दल जरूर निर्णय घ्या. लाभकारक ठरेल, फायदा होईल. नोकरी व्यवसायाचे प्रश्न यशस्वीपणे हाताळाल. सरस्वती मातेचे जरूर दर्शन घ्या. आजचा दिवस फायदेशीर. मीन रास, बंधू भगिनींशी वार्ता होईल. विशेषतः जे बरेच कालापासून आपण वार्ता केलेली नाही त्यांच्या मात्र आपल्याशी वार्ता होईल, भेट होईल. संततीबाबत सुखवार्ता मिळेल. आपण शेअर मार्केट संबंधी किंवा तत्सम व्यवसाय संबंधी असाल तर त्यातून अर्थार्जन चांगले होईल. अनेक संधी मिळतील, आवक वाढेल. दत्तगुरूंचे दर्शन आज अवश्य घ्या. राहुकाल मात्र सांभाळा. राहुकाल सकाळी 10:30 ते दुपारी 12पर्यंत आहे. खरेदी विक्रीचे व्यवहार शक्यतो टाळा. मेषरास, आर्थिक आवक चांगली राहील. लोकप्रियता वाढेल. मनात स्वास्थ्यता लाभेल. बेचैनी नष्ट होईल. प्रसन्नता वाढेल. घरात चांगले वातावरण. आपण व्यवसायात असल्यास आपल्या संततीस आपला उत्तराधिकारी नेमण्याचा आजचा दिवस चांगला. आपण आपल्या संततीस आपल्या व्यवसायामध्ये भागीदार म्हणून जरी घेतले तरी त्यासाठी आजचा दिवस उत्तम. आज आपल्या मातेचे दर्शन घ्या किंवा एखाद्या पशुसाठी पाण्याची व्यवस्था करा. आजचा दिवस आपल्यासाठी चांगला. इति शुभम भवतु. मित्रांनो, आपण फलादेशाचा अनुभव घेतच आहात. आपले अभिप्रायसुद्धा आम्हाला मिळत आहे. अजूनही आपल्याला विनंती आहे की आपल्याला हे चॅनल कसे वाटते हे शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.